त्याचप्रमाणे या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे तानाजी पवारसाहेब, अशोकजी पवारसाहेब, आमचे बंधू चंद्रकांत, बाकी सगळे जे जे आपल्या प्रबुद्ध उत्कर्ष संघाचे संयुक्त का म्हणलं आहे तर भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व मानवांची आपण जयंती साजरी करीत आहोत। आणि त्याचबरोबर आपल्या नालंदा बुद्ध विहाराचा वर्धापन दिन सुद्धा आपण याच दिवशी साजरा करीत आहोत। तरी आता थोड्याच वेळापूर्वी आपण गोड पदार्थ खाऊन संतुष्ट झालो, तसंच जिथं जिथं आपल्या धर्माचं ज्ञान असेल ते ऐकून पण संतुष्ट झालं पाहिजे ही लक्षात ठेवा। या आजच्या दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी एक याच विहारामध्ये साधारणतः चर्चात्मक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। तर कार्यकर्त्यांनी आग्रह केला, एस.के. दादा तुम्हाला काय वेळेवर सांगता येईल तेवढं तुम्ही सांगून प्रबोधन कराल का? मी म्हटलं जरूर तुमची सेवा करू। आणि म्हणूनच आज या ठिकाणी आज प्रबोधनाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। मी हे का स्वीकारलं तर संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, आपणाशी जे जे ठावे ते दुसऱ्याशी सांगावे, आपणाशी जे जे ठावे ते दुसऱ्याशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ, अशी संतांची वाणी आहे। आपल्याला जे पण येतं ते दुसऱ्याला सांगितल्याने काय प्रॉब्लेम होत नाही, दुसऱ्याला आपल्या जवळचं ज्ञान दिल्याने आपलं ज्ञान वाढतं, कमी होत नाही। घटनांनी भारताचं संविधान लिहिलं तेव्हा त्या संविधानामध्ये सांगितलेलं आहे की भारत म्हणजे इंडिया आणि इंडिया म्हणजे भारत। पण आपल्या देशातले काही महाभाग, काही राजकीय नेते, काही पुढारी अजूनही हिंदुस्थान म्हणत असतात। आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी सुद्धा तेच म्हणतात, हिंदुस्थान। जर पंतप्रधानच जर म्हणतात हिंदुस्थान, त्यांना भारत हा देश आपला माहीत नाही, तर मग सर्वसामान्यांची काय परिस्थिती असेल? ते भारत म्हणणार का? नाही, देशाचं नेतृत्व करणारा माणूस म्हणतो हिंदुस्थान। अरे हा जर देश हिंदूंचा आहे, हिंदुस्थान आहे, तर मग आम्ही 18 प्रकारची जाती कुठे गेलो? तेव्हा बाबासाहेबांनी या देशाला भारत हे नाव दिलेलं आहे। आणि म्हणून या भारतामध्ये सर्वप्रथम भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं, त्यानंतर सम्राट अशोकाने धम्मचक्र प्रवर्तन केले आणि तिसऱ्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर धम्मचक्र प्रवर्तन करण्याची वेळ आहे। असं का झालं? तर भगवान बुद्धांच्या काळामध्ये बुद्ध धम्म 7 समुद्रापलीकडे पोचला होता। जगातील साऱ्या देशांमध्ये भगवान बुद्धांचे विचार पोचले होते, त्यांना ते मान्य होते, ते आचरण करीत होते। मग भारत देशामध्ये बुद्ध धम्म नष्ट का झाला? पुन्हा सम्राट अशोकाला धम्मचक्र प्रवर्तन करावं लागेल, बाबासाहेबांना सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन करावं लागेल। हे असं का? ज्या भारत देशामध्ये भगवान बुद्धांचा जन्म झाला, बुद्ध धर्माचा जन्म झाला, त्याच देशामध्ये बुद्ध धर्म नामशेष होतो, पराखंड होतो, नष्ट होतो। असं का झालं? जगातील साऱ्या देशांनी भगवान बुद्धांचे विचार मानले, बुद्ध धर्म स्वीकारला, ते देश सदन आणि सुखी आहे। पण भारतामध्ये ही अवस्था का? भारतामधून बुद्ध धर्म नष्ट का झाला?
त्याचं कारण काय असू शकतं? तर या देशामधून साता समुद्रापलीकडे पोहोचलेला बुद्ध धम्म या देशात नष्ट होतो, परागंदा होतो या देशातून. त्याची 3 कारणे आहेत. त्याची फक्त आणि फक्त 3च कारणे आहेत. चौथं कारण असू शकत नाही. पहिलं कारण आहे शंकराचार्यांचा उदय. हे पहिलं कारण सर्वांनी लक्षात ठेवावं. पहिलं कारण आहे शंकराचार्यांचा उदय. आणि दुसरं कारण आहे परकीयांच्या स्वाऱ्या. आणि तिसरं कारण आहे ते म्हणजे संघर्ष. हा जो संघर्ष केला गेला ब्राह्मण लोकांबरोबर, जो संघर्ष केला, हे तिसरं कारण आहे. म्हणून ही 3 कारणे बुद्ध धर्म नष्ट होण्याला कारणीभूत आहे. वैष्णवांशी संघर्ष हे तिसरं कारण आहे. वैष्णव म्हणजे ब्राह्मण. पहिलं कारण आपण सांगितलं शंकराचार्यांचं होते, दुसरं कारण परकीयांच्या स्वाऱ्या, आणि तिसरं कारण संघर्ष. तर हा संघर्ष कसा झाला? जेव्हा शंकराचार्यांचा उदय या देशामध्ये झाला, त्यामुळे भगवान बुद्धांच्या काळामध्ये हा देश सुखी संपन्न होता. देशामध्ये अराजकता नव्हती. धम्म भगवान बुद्धांच्या वाणीने साता समुद्रापलीकडे पोहोचला होता. सर्व देशाने धम्म स्वीकारला होता. पण भारत देशामध्ये तो पहिल्यांदा संपला बुद्धांच्या काळात. पुन्हा धम्मचक्र प्रवर्तन सम्राट अशोकाने केले, परत संपला. परत बाबासाहेबांवर वेळ आली धम्मचक्र प्रवर्तन करण्याची. हे असं का घडलं? याचं कारण मी तुम्हाला आता 3 कारणे सांगितली. तर शंकराचार्यांचा जेव्हा उदय झाला तेव्हा शंकराचार्याने राजाच्या अनुमतीने, राजाच्या परवानगीने फरमान काढलं. तुम्ही म्हणाल की बौद्ध धर्म इथून नष्ट झाला, तर नष्ट झाला नाही, तो घालवला गेला. तलवारीच्या धाकावर बुद्ध धर्म या देशातून घालवला. शंकराचार्यांनी फरमान काढलं राजाच्या आज्ञा घेऊन की जिथं जिथं बौद्ध धर्मीय लोक दिसतील त्यांची मुंडकी उडवा. तलवारीच्या जोरावर या देशातला बुद्ध धर्म नष्ट झाला. त्यांची मुंडकी उडवा, कत्तल करा. आणि जो कोणी असं करी, बौद्धांची कत्तल करी, बौद्धांची मुंडकी उडवी, त्यांना फार मोठं बक्षीस ठेवण्यात आलं. तेव्हा आपला देश, आपण म्हणतो इतिहासाचा पुरावा आहे. आपल्या देशाला सोने की चिडिया म्हणतात. सोने की चिडिया. या देशामध्ये एकेकाळी इतिहास पुरावा देत आहे की सोन्याचा धूर निघतो. हे तुम्हाला जर सांगितलं तर खोटं वाटेल. भारत देशामध्ये बुद्धांच्या काळामध्ये, अशोक सम्राटाच्या काळामध्ये सोन्याचा धूर निघत होता. आणि सोने की चिडिया म्हणतात. तुम्ही वाचला असेल पुस्तकामध्ये, भारताला सोने की चिडिया म्हणतात. पण त्याला पुरावा आहे. आज तुम्ही म्हणाल 1 लाख रुपये तोला झालाय सोनं. 1 लाख रुपये तोला झालाय, तर एवढं सोनं होतं भारतामध्ये? होतं. म्हणून तर भारताला सोने की चिडिया म्हणतात. आणि भारतामध्ये सोन्याचा धूर निघतो. लोक अजूनही आपले वयोवृद्ध लोक सांगतात, अरे आमच्या काळामध्ये काठीला सोनं बांधून फिरत होतं. असा तो काळ होता. काठीला सोनं बांधून लोक फिरत होते. म्हणजे इतकं विपुल प्रमाणात आपल्या देशामध्ये सोनं होतं. या देशामध्ये एकही मंदिर नव्हतं, देऊळ नव्हतं. त्याला पुरावा बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, देवळांचा धर्म आणि
धर्माची जोडी या पुस्तकामध्ये त्यांनी सर्व उहापोह केलेला आहे. ते म्हणतात भारतामध्ये एकही देऊळ नव्हतं, एकही मंदिर नव्हतं, फक्त बुद्ध धम्माची विहारे होती. आणि त्या विहारामध्ये ज्या मूर्त्या होत्या मूर्त्या त्या पण सोन्याच्याच होत्या. कारण भारतामध्ये सोनं विपुल प्रमाणात होतं, सोन्याला तोटाच नव्हता. मग हे सोनं गेलं कुठं? भारत पारतंत्र्याच्या गर्तेत कसा लुटला गेला? तर हे सोनं आता तुम्हाला एक मी विषयाद्वारे पटवून देतो. सोनं जर एवढं या देशामध्ये होतं याला पुरावा शाक्यकुळामध्ये शुद्धोधन राजामध्ये एक आषाढ महिन्यामध्ये सण साजरा केला जातो. बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये त्याचा पुरावा आहे. त्या सणाच्या दिवशी सकाळी सकाळी महामाया भगवान बुद्धांची आई उठली, तिने स्नान केले, दागिने परिधान केले आणि सुपलीने सोन्याचं दान केलं. सुपलीने सोन्याचं दान केलं राजाच्या राणीनं. या देशामध्ये किती सोनं होतं? आज तुम्ही म्हणताय अरे बापरे लग्न करायच्या मुलाचं सोनं तर दागिने कसे केले, पण या देशामध्ये विपुल प्रमाणात सोने. जेव्हा महामाया आपल्या माहेरी बाळणपणासाठी चालली होती आणि तेव्हा राजा शुद्धोधनाने पालखी सजवली. पालखी महामायेला आपल्या माहेरी जाण्यासाठी बाहेर चालली होती बाळणपणासाठी. देवदहन हे तिचं माहेर आणि त्या पालखीला ती पूर्ण पालखी सोन्याची पालखी. त्या सोन्याच्या पालखीमध्ये बसून महामाया आपल्या माहेरी देवदहनला चालली. मग आता मला सांगा सोनं किती प्रमाण, पालखीला सोनं किती तोडं लागलं असेल? एवढं सोनं या देशामध्ये होतं त्या सोन्याची लूट करण्यात. जर भगवान बुद्धांच्या मूर्त्या सुद्धा प्रत्येक विहारामध्ये सोन्याच्याच होत्या, मग त्यावेळेला लोक सोन्याचीच मूर्ती बसवीत असतात विहारामध्ये. शोधित राजाची राणी त्याच्या पाठीका गेली दाशी लागून चंद्र महाराज. राजाची राणी एका महाराला खाल्ली. हा काय विकास आहे? अरे महाराज घरीचे होते पण राजाच्या राण्या आमच्यावर का भांडल्या? ती आपल्या दाशीला घेऊन पोचली आणि तिने चंद्र महाराला सांगितलं राजवाड्यावर ये, माझ्या राजवाड्यावर ये भेटायला. पण तेव्हा चंद्र महार हा तलवार बनवीत होता. राजा लोकांच्या तलवारी शस्त्र तयार करण्याचं काम तेव्हा महार लोक करीत होते. त्याचा बाप समोर वाट्या चालवित होता आणि चंद्रा महाराज हा भयंकर दंपट होता. त्याला घाम आला होता आणि त्या घामातून त्याचं शरीर इतकं उठून दिसत होतं की ती राणी त्याच्याकडे बघून त्याच्यावर भाळली आणि तिने काय केलं, त्याला राजवाड्यावर बोलवलं. पण चंद्रा महाराजच्या बापाने सांगितलं तू जाऊ नको, राजवाड्यावर जाऊ नको, कारण हा तुला फसवण्याचा एक गाव आहे. मग आता तुम्ही मला सांगा, लोक सांगतात की महालोक हे गलिच्छ होते, महाराजांचे आणि कर्तृत्व नव्हतं. अरे महाराजांनी आपलं कर्तृत्व भीमाकडे एवढं दाखवलं, शौर्य दाखवलेलं आहे. आणि जर राजाच्या राण्या महाराजांवर जर अशी होत होत्या तर मग सर्वसामान्यांची काय परिस्थिती असते, सर्वसामान्य स्त्रियांची काय परिस्थिती असते. म्हणून तर हा हे प्रमाण काढलं अनंतबाईने, कोणत्याही महाराला रस्त्याने चालत असताना त्याच्या पाठीवर खराटा बांधावा, त्याची पावले दिसून अनंतीबाईचं एक रस्ता आणि त्याच्या मडक्यामध्ये गळ्यामध्ये मडकं बांधावं जेणेकरून तो त्याच्यामध्ये थांबते. कारण त्यावेळेला महालोक कस्तुरीयुक्त पान खात असत.
म्हणजे महाराज किती सुधारलेले होते. कस्तुरीमुक्त पान खात असताना त्याचा सुगंध चौबाजूने पसरत आहे. आणि चंद्र महाराणे सुद्धा कस्तुरीमुक्त पान खाल्लं होतं, त्याच्यामुळं त्याचा वास घेऊनच आनंदीबाई व्हावी. तर असा हा इतिहास आहे. जर महान लोक गलिच्छ होते तर मग त्याच्यावर राजाच्या गाण्या का भरले? तर महान लोक हे शूर होते, ते गलिच्छ होते. आता संयुक्त जयंती असल्यामुळे मी तुम्हाला एक वेगळा प्रसंग शिवाजी महाराजांच्या जीवनातला सांगतो. शिवाजी महाराज हे शूर होते, त्याचप्रमाणे ते नीतिवान राजे होते. ते आपल्या राजवाड्यामध्ये गरिबांच्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा इथं पोचू देत. पण त्यांच्या राजवाड्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पदरी मुसलमान, महार सगळ्याच जाती धर्माचे लोक. आणि मुसलमान तर त्या चांगल्या हुद्द्यावर होते. त्यापैकी एका मुसलमान सरदाराने शिवाजी महाराजांच्यासाठी युद्धामध्ये जिंकून सुभेदाराच्या सुनेला पळवून, जेव्हा सुभेदाराच्या सुनेला पळवून आणली आणि शिवाजी महाराजांच्या समोर उभी केली, त्याला वाटतं शिवाजी महाराज मला शाबासकी देईल आणि म्हटलं, महाराज हा तुमच्यासाठी मी नजराणा आणला आहे, नजराणा. पण शिवाजी महाराज नीतिवान राजे होते. कारण भगवान बुद्धाने सांगितलं नीती म्हणजे धर्म आणि धर्म म्हणजे नीती. शिवाजी महाराजांनी पाहिलं तर ती सुभेदाराची सून इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती की वसंतातले यवन होते नैनी मादक. काय म्हटले? वसंतातले यवन होते. वसंत वसंत म्हणाले, वसंत हे हा ऋतू आहे. वर्षाचे 6 ऋतू असतात, त्यापैकी चैत्र आणि वैशाख महिन्यामध्ये वसंत ऋतू असतो आणि सर्व सृष्टी पानाफुलांनी बहरली होती. असं तिचं यवन होतं आणि नैनी मादकता होती. मादकता कशी होती? तारुण्य. पण शिवाजी महाराजांनी समोर तिला पाहिलं आणि त्या मुसलमान सरदाराने सांगितलं, महाराज तुमच्यासाठी हा नजराणा आणला. तारुण्य मुसलमानांना तर जणू अमृत भरले केलं. तिचं गोदामध्ये तिच्या जसं काय तारुण्य मुसमुसलं होतं आणि असं वाटायचं जणू काय अमृतच झालं, इतकी ती सुंदर होती. पण शिवाजी महाराजांनी म्हटलं, तिला काय म्हटलं, अशीच आमची आई असती जर सुंदर स्वतःपती तर आम्ही सुंदर झालो असतो. बदले छत्र. शिवाजी महाराज म्हणाले की आमची आई सुद्धा अशी सुंदर असती तर आम्ही सुंदर झालो असतो. जिजामाता काय सुंदर नव्हत्या अशातला भाग नाही, त्या सुंदर होत्या. पण शिवाजी महाराजांच्या बोलण्याचा उद्देश हा की काही तू फारच सुंदर आहे, तुझ्यासाठी माझी आई जर सुंदर, आमची आई सुंदर असती तर आम्ही सुंदर झालो असतो. रायगडाच्या पाषाणातून शब्द अजूनही मुक्ती, आम्ही सुंदर झालो असतो. बदले शकतो. शिवाजी महाराज काय म्हणाले की खरोखर सुंदर आहे. आणि महाराजांनी खडा नारळाची ओटी भरली, फार धन दिले तिला दिलं आणि बहीण मानून तिला आपल्या सासरी पाठीत बसून तिला सासरी पाठवली. म्हणून त्याने का कोणीतरी कवीने म्हटलंय, शिरोवामध्ये शिव शिवाजी महाराजांचं गुण, अरे बहीण मानून परत केली सुभेदाराची. असं झालंच नाही कोणी, असं होणार नाही कोणी, असं एका कवीने म्हटलेलं. तर हे शिवाजी महाराजांचं शौर्य. आता हे म्हणाले, हो आपल्या पर्णकुटी तुम्ही सांगा भारताच्या संविधानाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे. तेव्हा ते म्हणाले की भारताचे संविधान फार चांगले आहे, सर्वोत्कृष्ट आहे, फक्त त्याच्यामध्ये एकच दोष आहे, एकच दोष. ते म्हणजे कोणता दोष? तर म्हणे तो दोष आहे की ते एका शूद्राने लिहिला, शूद्राने. आणि जेव्हा बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहिलं
तेव्हा त्या संविधानाची पानांपान बोलली गेली. मग एक कवी म्हणतो की अशी किमया या देशामध्ये घडली. बाबासाहेबांनी जेव्हा सर्वांना समानतेचा हक्क बहाल केला तेव्हा किमया अशी घडली, किमया ही घडली खरी साक्षात या भूवर. काय किमया घडली? या भूवर अशी किमया घडली की क्षत्रिय ब्राह्मण घाली लोटांगण, क्षत्रिय ब्राह्मण घाली लोटांगण एका शूद्राच्या चरणावर. असं बाबासाहेबांनी संविधान दिलं. आणि त्याच वेळेला कवी म्हणतो, अरे भारतभूच्या शंकराचार्या तू झुकशील तेव्हा तरी माझ्या बाबांच्या चरणावर. असं त्यावेळेला शंकराचार्य उत्तर दिलं. पत्रकार म्हणाले कोण आहे? गांधीजींनी उत्तर दिलं की मी आहे, मी झोपलो आहे. कशाला आलो? तो म्हणे आम्ही तुमची मुलाखत घेण्यासाठी आलो. गांधीजी म्हणाले ही काय मुलाखत घेण्याची वेळ आहे? ते बिचारे नाराज होऊन निघून गेले. त्यानंतर ते बॅरिस्टर जिनांच्या बंगल्यावर गेले. तिथं बॅरिस्टर जिनांना सुद्धा त्यांनी विचारलं. दरवाजा खोलला. बॅरिस्टर जिना सुद्धा तेच म्हणाले कोण आले आहे? कोण? आम्ही इंग्लंडमध्ये पत्रकार आहोत, तुमची मुलाखत घेण्यासाठी आलो. बॅरिस्टर जिना सुद्धा तेच म्हणाले की ही काय मुलाखत घेण्याची वेळ आहे? मी झोपलो आहे, उद्या सकाळी ते नाराज होऊन बाबासाहेबांच्या बंगल्यावर. बाबासाहेब त्यावेळेला अभ्यास करीत बसले होते आणि अभ्यास करीत असताना बाहेरून दरवाजा ठोकला गेला. बाबासाहेब म्हणाले कोण आहे? पत्रकार म्हणाले आम्ही पत्रकार आहोत त्या देशाचे, आंबेडकर साहेब तुमची मुलाखत घेण्यासाठी आलो. आणि बाबासाहेबांनी दरवाजा खोलून त्यांचं स्वागत केलं, बसायला दिलं. तेव्हा ते पत्रकार म्हणाले की आंबेडकर साहेब आम्ही बॅरिस्टर जिना गांधी यांच्याकडे गेलो, पण त्याने सांगितलं काय मुलाखत घेण्याची वेळ आहे, पण तुमच्याकडे आलो तर तुम्ही तर वाचत बसलात, पुस्तक वाचत बसलात आणि तुम्ही आमचं फार चांगल्या प्रकारे स्वागत केलं. म्हणून बाबासाहेब म्हणाले बाबासाहेबांना त्यांनी विचारलं की तुम्ही अजून का झोपला नाही? जिना झोपले, गांधी झोपले, तुम्ही का झोपला नाही? तेव्हा बाबासाहेब म्हणतात जिना गांधी झोपले कारण त्यांचा समाज आहे जागा, समाज माझा झोपलेला आहे, मी आंबेडकर झोपू कसा? तर आंबेडकर कसा झोपू? तुम्ही म्हणाल आंबेडकरांचा बाबासाहेबांचा समाज म्हणजे केवळ बौद्ध समाज नाही. बाबासाहेबांचा समाज हा शोषित पीडित या देशातला बदललेला समाज, 18 पगड जातीत मोडला गेलेला समाज हा बाबासाहेबांचा समाज. आणि तो समाज बाबासाहेबांचा. आणि म्हणूनच बाबासाहेब म्हणाले की मी झोपलो नाही याचं कारण हेच आहे की माझा समाज झोपले आहे, त्याला जागा करण्याचं काम मी केले. म्हणजे आपल्याला कदाचित आवडलं नसेल, परंतु काही असे प्रसंग आहेत की ते आवर्जून सांगावे, त्याच्यातून थोडंसं प्रबोधन होईल. लोक म्हणतात बाबासाहेबांनी भरपूर सारं काही लोकांना दिलं. एक गाणं आहे की होता भिमराव फुकटचं दिले, सगळं फुकटचं दिले. पण एकाने मला असा प्रश्न विचारला की बाबासाहेबांनी सर्व फुकटचं दिले, बाबासाहेबांनी तुम्हाला स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत केली आहे का? तेव्हा एक प्रसंग वाचला होता, त्याला मी तो प्रसंग सांगणार. बाबासाहेब आंबेडकर राजगृहामध्ये पहिल्या माल्यावर पुस्तक वाचत बसले होते आणि ते मुंबईमध्ये असे फटके मारतात, त्याला काय म्हणतात? मुंबईमध्ये जे फटके मारून खेळ दाखवतात, तो मुंबई
राजगृहाच्या बाहेर आपल्या अंगावर चापकाचे फटके मारून त्याच्या बायकोने ढोलकी वाजवली, तो फटकेला बाहेर गेला आणि तिच्या विचारच्या कडेला लहान मुल पण. बाबासाहेबांची पुस्तक वाचण्याची तंत्रज्ञ आहे आणि बाबासाहेब थोडा वेळ थांबले. त्यांना वाटलं की हा माणूस आपल्या ढोल वाजवण्याचे थांबेल, पण त्याने काही थांबवलं नाही. त्याने ते तसंच चालू ठेवलं आणि त्याचं नाव होतं शिवराम. शिवराम तो हे सगळं करीत असताना बाबासाहेबांनी एका आपल्या नोकराला सांगितलं, अरे त्याला वर बोलव. त्याला वर बोलवल्यानंतर बाबासाहेबांनी विचारलं, बाबा रे तू हे सगळं का करतोस, तुझं नाव काय? तर त्यांनी सांगितलं, माझं नाव शिवराम पोतराज. पोतराज म्हणतात त्याला, पोतराज. माझं नाव शिवराम पोतराज. हे सगळं तू का करतोस? तुम्ही साहेब का करणार? पोटाची खळगी भरण्यासाठी हे सगळं करावं लागतं. आणि हे करीत असताना बाबासाहेब म्हणाले, मग तुला जर तुम्ही थोडीशी आर्थिक मदत केली तर तू काय करशील? शिवराम पोतराज म्हणाला, बाबा मी तिकडे साताऱ्याकडे माझी जमीन आहे, तिथे एखादी पाण्याची टपरी शिकायची टपरी टाकली मी धंदा वाढली. बाबासाहेबांनी एकाने मला विचारलं होतं, बाबासाहेबांनी खिशात ते पैसे कोणाला दिले म्हणून सांग. बाबासाहेब गेले आणि त्यांनी 10,000 रुपये आणून त्याला दिले. त्यावेळेचे 10,000 आजचे किती असतील? 10,000 रुपये आणून दिले आणि सांगितलं जा आणि काहीतरी धंदा कर. तो माणूस निघून गेला आणि त्याने आपल्या गावाला धंदा टाकला. पाण्याची टपरी, सिगारेटचा धंदा वगैरे, काय खाऊची टपरी असं टाकला. पण जेव्हा बाबासाहेबांचं निधन झालं, महापरिनिर्वाण झालं, तेव्हा ही बातमी साताऱ्यामध्ये पोचली आणि हा म्हणताना सर्वत्र ही बातमी पोचली आणि त्या शिवराम पोतराजाला ही बातमी कळली. ते तिकडून जेवढे लोक आले होते त्यांच्या बरोबर तो दादरला आला आणि दादरच्या रेल्वे स्टेशनवर उतरल्यापासून ते राजगृहापर्यंत तो रडतच चालला होता. तो म्हणत होता, बाबा तुमचे उपकार मी कसे करू? तुम्ही मला जे पैसे दिले ते आता मी कुणाला देऊ? त्यावेळेचे 10,000 ते आता मी कुणाला देऊ? तेव्हा हे ऐकल्यानंतर काही पत्रकारांनी त्यांना त्या पुत्राला हा विषय विचारला, तुम्ही हे पैसे कुणाला देऊ असं का म्हणता? तेव्हा त्याने हे सर्व कथन केलं की बाबासाहेब आंबेडकरांनी मला आर्थिक मदत केली होती म्हणून आज मी सदन आहे, मी स्वतःच्या पायावर उभा आहे असं त्यांनी सांगितलं. तेव्हा तो असं धाराकडून रडत होता की राजगृहाचा पूर्ण बंगलाच रडत होता. त्या भूमीपर्यंत तोच म्हणत चालला होता आणि रडत होता. म्हणजे लोक म्हणतात बाबासाहेबांनी सर्वच दिले, लोकांना खूपसं काही दिलं, पण आर्थिक पद्धत खिशात केली का? केली द्या अशी कित्येकाने. तुम्ही म्हणाल बाबासाहेबांनी शिकायतो कॉलेज बांधलं, मिनिमम महाविद्यालय बांधलं, त्याचे काही पैसे नाही करतात तुमच्याकडून, फुकट शिक्षण. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार बाबासाहेबांनी करण्यासाठी या देशामध्ये विद्यालय, महाविद्यालय हे सगळं केलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांचे अनंत उपकार या देशावर, या जगावर सुद्धा आहे. परंतु आपण आपल्या गोडवाणीतून सुंदर असे मार्गदर्शन आपल्याला केलं. त्या मार्गदर्शनातून नक्कीच आपली पिढी घडेल एवढी शास्त्रज्ञ आपण देऊ शकतो. कारण बाहेरून वेळेला आपण एखादा प्रवचनकार बोलवतो, तोही माहिती देतो की आपण ती सत्य मानतो, तर आपण त्याला काहीतरी नीट दिलेलं असतं आणि न उठल्याला माहिती असतं. पण खरं ज्ञान आहे ते आपलं लपलेलं असतं. आजचे जे प्रवचनकार होते एस के बाबा, त्यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं की ज्या काही गोष्टींना ज्ञान नव्हतं आपल्याला,
ऐकीव होत्या. जसं व्यास जिनाचे गोष्ट सांगितले, छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास सांगितला, बाबासाहेबांनी जे पैसे कोणाला दिले ऐकून होतो, पण त्याच्या मागचा इतिहास माहीत नव्हता. तेव्हा काकाने त्यांच्या व्याख्यानातून सुंदर असं पटवून केलं. तरी मी त्यांचं संपूर्ण प्रबुद्ध उपसंघ मालूम स्थानिक ग्रामसभा मुंबई मंडळ यांनी त्यांच्या वतीने त्यांचे खूप खूप शब्दसन्मानाने आभार व्यक्त करतो आणि